नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण प्रभाव व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचा अर्थ, प्रभाव व्यवस्थापनाची विविध तंत्रे, व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाची विविध गुणवैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. आज आपण प्रवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्तीची गुणवैशिष्ट्ये तसेच प्रवृत्ती बदलण्यासाठीच्या उपाययोजना अभ्यासणार आहोत. एखाद्या विशिष्ट वस्तू किंवा कृतीकडे पाहण्याचा एखाद्या व्यक्तीचा कल म्हणजे प्रवृत्ती होय. यामध्ये व्यक्तींच्या आवडीनिवडी, कार्य व वस्तू यांचा समावेश होत असतो. इच्छा ही एक प्रवृत्ती असून ती व्यक्तीला विशिष्ट वर्तन करण्यासाठी भाग पाडत असते. प्रवृत्तीचा विकास हा अध्ययन, कुटुंब आणि राष्ट्र यांच्या प्रभावातून होत असतो. प्रवृत्ती ही प्रतीक, विश्वास आणि हितसंबंध यांचे मिश्रण असते. नेमून दिलेल्या कामासंबंधी व्यक्तीची जी मानसिक घडण तयार होत असते त्याला प्रवृत्ती असे म्हणत असतात. कृतीला दिलेली भावनेची जोड यातून प्रवृत्ती निर्माण होत असते. काही प्रवृत्ती जन्मजात किंवा निसर्गतःच तयार होत असतात. सामान्य परिस्थितीत त्यांच्यात बदल होत नाही. व्यक्तीच्या वर्तनात किंवा प्रवृत्तीमध्ये संपूर्ण बदल सक्तीने घडविता येत नाही. प्रवृत्ती बदलण्याची इच्छा महत्त्वाची असते. त्याचप्रकारे माणसाच्या प्रवृत्तीत झपाट्याने बदल होणे सुद्धा शक्य नसते. प्रवृत्तीच्या काही व्याख्या आता आपण बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे, सभोवतालच्या पर्यावरणाबद्दलचे विचारांती केलेले पूर्वग्रह म्हणजे प्रवृत्ती. ही काही लोक, संस्था किंवा संघटनांच्या दृष्टीने प्रतिकूल किंवा अनुकूल असू शकते. दुसरी व्याख्या, एखाद्या प्रसंगाकडे विशिष्ट दृष्टीने पाहणे आणि वागणे यातून प्रवृत्ती दिसून येत असते. तिसरी व्याख्या, काही विशिष्ट वस्तू, लोक किंवा प्रसंग यांचे अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीने केलेले मूल्यमापन म्हणजे प्रवृत्ती. त्यातून प्रत्येकाची त्या वस्तू किंवा प्रसंगाबद्दलची भावना व्यक्त होत असते. विशिष्ट वस्तू, कल्पना किंवा लोक यांबद्दल एखाद्या व्यक्तीचे किंवा गटांची पूर्वग्रह, भावना आणि कृती यातून प्रवृत्ती दिसून येत असते. बऱ्याच वेळा विशिष्ट वस्तू, लोक किंवा प्रसंग व्यक्तीच्या मनाशी घट्टपणे जोडले जातात आणि त्यामुळे प्रवृत्तींचे स्वरूप बहुआयामी आणि गुंतागुंतीचे होत असते. प्रत्येक व्यक्तीची इतर वस्तू किंवा व्यक्तींबद्दल एक प्रवृत्ती असते. त्यामुळे ती व्यक्ती इतरांशी अर्थपूर्ण पद्धतीने व्यवहार करू शकते. प्रवृत्तीची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत. त्यात पहिले गुणवैशिष्ट्य आहे उपयुक्तता. कामाचा मोबदला मिळवण्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी उपयोग होतो म्हणून एखादी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. व्यक्तीचे उद्दिष्ट साधण्यासाठी प्रवृत्ती हे साधनही ठरू शकते. एखाद्या कामगाराला आढळले की त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल नकारात्मक प्रवृत्ती स्वीकारली तर त्याचे सहकारी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला सहानुभूती दाखवितात. परंतु त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याबद्दल सकारात्मक वृत्ती दाखवली तर सहकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. सकारात्मक किंवा नकारात्मक प्रवृत्तीचा मोबदला मिळवण्याच्या दृष्टीने किंवा शिक्षा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो. पुढील गुणवैशिष्ट्य आहे अहंकार जपणे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रतिमा राखण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण करते आणि टिकवून ठेवते. उदाहरणार्थ, महिलांना नोकरी दिल्याने, प्राधान्य दिल्याने किंवा पदोन्नती दिल्याने काही कर्मचाऱ्यांना धोक्यात आल्यासारखे वाटत असते. त्यांचे या इतर कर्मचाऱ्यांमध्ये मत दूषित होते किंवा पूर्वग्रह निर्माण होतात. त्यांना वाटते की हे नवीन कर्मचारी कमी शिक्षित असूनही पुढे जात असतात किंवा त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना ते नीट वागवत नाही. पुढे आहे मूल्यांचे व्यक्तीकरण. आपल्या प्रवृत्तीतून आपली मूल्य व्यवस्था दिसून येत असते. मूल्यांच्या व्यक्तीकरणातून स्वतःची प्रतिमा स्पष्ट होत असते. स्वातंत्र्य हेच सर्वांना महत्त्वाचे मूल्य मानणाऱ्या व्यक्तीची संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या विकेंद्रीकरणाबद्दल, कामाच्या वेळा लवचिक ठेवण्याबद्दल नेहमीच सकारात्मक वृत्ती राहिलेली आहे. पुढील वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान. बऱ्याच वेळा प्रवृत्ती आणि व्यक्तीचे ज्ञान यात गल्लत केले जाते.
ज्ञान नसेल तेव्हा आपण अनुभवांची चौकट तयार करण्यासाठी आपल्या प्रवृत्तींचा वापर करत असतो. अशा प्रवृत्तींमुळे आपल्याला सभोवतालच्या जगाचे ज्ञान होत असते. जर ज्ञान नसेल तर अणुशक्ती ही फक्त धोकादायक असते अशी वृत्ती होईल आणि अणुशक्तीच्या चांगल्या वापराबद्दल कोणतीच माहिती आपल्याला मिळणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एकाच पूर्वनिश्चित पद्धतीने विचार करू लागलो तर त्या चांगल्या गुणांबद्दल आपल्याला माहिती मिळणार नाही आणि त्याचा फायदाही आपल्याला मिळणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापकांना या सर्व प्रवृत्तींविषयीचे ज्ञान असणे गरजेचे असते. एखाद्या विशिष्ट प्रसंगात एखादा कामगार कशा प्रकारे वर्तन करेल याचा अंदाज व्यवस्थापक करू शकेल, तशी प्रवृत्ती त्या कामगारामध्ये का निर्माण झाली हे सुद्धा त्याला कळू शकेल. ही होती प्रवृत्तीची गुणवैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, अभिवृत्ती किंवा प्रवृत्ती हा मानवी वर्तनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. कर्मचाऱ्यांच्या वृत्ती सतत बदलत असतात. संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती बदलण्यासाठी व्यवस्थापकांना काही उपाय योजता येत असतात. त्यात पहिला उपाय आहे की वागणूक. मालकाने किंवा वरिष्ठाने मानवी दृष्टिकोनातून किंवा सहानुभूतीने वागणे हा महत्त्वाचा घटक आहे. खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाकडून चांगला प्रतिसाद किंवा वागणूक मिळाली तर ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत असतात. कामाविषयी त्यांच्या वृत्तीत बदल होत असतो. वरिष्ठांनी दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळे अधिक काम करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळत असते आणि ते स्वतःहून जबाबदारी स्वीकारत असतात. पुढे आहे कामाच्या स्वरूपात बदल. कोणत्याही संस्थेमध्ये खालच्या पातळीवरील एकसुरी काम, मध्यम पातळीवरील पर्यवेक्षण काम आणि उच्च पातळीवरील व्यवस्थापकीय काम असे कामाचे वर्गीकरण केले जाते. प्रत्येक प्रकारच्या कामासाठी वेगवेगळी कौशल्ये आणि क्षमता लागत असतात. कामाच्या स्वरूपात व्यक्तीच्या वृत्तीवर परिणाम होतो. जर नेहमीचे आणि एकसुरी काम असेल तर कर्मचारी अधिक औपचारिकपणे वागत असतो. जर काम आव्हानात्मक असेल तर कर्मचारी पूर्ण निष्ठेने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांना जीवनामध्ये नेहमीच काहीतरी नवीन आणि आव्हानात्मक असे हवे असते. नेहमीच्या कंटाळवाण्या कामात त्यांना मर्यादितच रस असतो. म्हणून कामाच्या स्वरूपात बदल करणे गरजेचे असते. पुढील उपाययोजना आहे की कामाच्या ठिकाणची परिस्थिती. कामाचे तास, विश्रांतीची वेळ, सुरक्षिततेची उपाययोजना, मनोरंजनाची सुविधा, रजा इत्यादी गोष्टी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहक ठरत असतात. परंतु कामाच्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल नसेल तर कर्मचारी निष्काळजी आणि आळशी होत असतात. काम म्हणजे पूजा असे ते समजत नाही. केवळ पैसा मिळवण्यासाठीच ते काम करतात आणि त्याच्या कामातील रस कमी होत असतो. म्हणून कामाच्या ठिकाणची परिस्थितीही चांगली ठेवणे गरजेचे असते. पुढे आहे व्यक्तीचा दर्जा उंचावणे. व्यावसायिक दर्जाचा कामातील समाधानाशी संबंध असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला संस्थेमध्ये वरचा दर्जा आणि आदर हवा असतो. असा आदर मिळायला जर जास्त आव्हान असलेली कामे करण्यासाठी ते स्वेच्छेने पुढे येत असतात. कर्मचाऱ्यांच्या निष्ठेबद्दल आणि मनःपूर्वकतेबद्दल वरिष्ठांनी दृश्य स्वरूपात काही मान्यता दर्शविली तर त्यातूनही वृत्तीत बदल होत असतो. पुढे आहे आव्हानात्मक ध्येयाची निश्चिती. कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्तीत बदल होण्यासाठी व्यवस्थापकाने त्यांच्यासमोर आव्हानात्मक ध्येय ठेवली पाहिजे. तसेच त्यांना ती आव्हाने पेलण्यासाठी योग्य त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पुढे आहे योग्य माहिती पुरवणे. कर्मचाऱ्यांना जर चुकीची माहिती मिळाली तर त्यांच्या अभिवृत्तीत किंवा प्रवृत्तीत विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नेहमीच योग्य माहिती मिळेल याची व्यवस्थापनाने खबरदारी घेतली पाहिजे. पुढील उपाययोजना आपण सांगू शकतो कर्मचाऱ्यांचे ऐकून घेणे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे शांतपणे ऐकून घेतले पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठांचे विचार आणि तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या पाहिजे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्तीत अनुकूल परिणाम होत असतो.
व शेवटची उपाययोजना आहे खुल्या सभा किंवा भेटी. कर्मचाऱ्यांच्या खुल्या सभा किंवा भेटी कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडवून आणत असतात. समूह सदस्यांनी एकत्र येऊन केलेल्या चर्चेमुळे त्यांच्या अभिवृत्तीत बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा सभांना आणि भेटींना व्यवस्थापनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रवृत्तीचे 3 पैलू आहेत. त्यामध्ये प्रवृत्तीचे सामर्थ्य, प्रवृत्ती अभिगम्यता आणि द्विधा भाव प्रवणता यांचा समावेश त्यामध्ये होत असतो. सर्वप्रथम आपण प्रवृत्तीचे सामर्थ्य बघणार आहोत. सामर्थ्यवान प्रवृत्ती या अशा प्रवृत्ती असतात की ज्यांची धारणा ही अत्यंत बळकट असते आणि त्यांचा मानवाच्या वर्तनावरती मोठा प्रभाव पडत असतो. माणसाला सक्षम बनवण्यामध्ये प्रवृत्ती ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. लोकांच्या वस्तू, प्रसंग, कल्पना आणि अन्य सभोवतालच्या व्यक्ती आणि त्यांना असलेले जे ज्ञान आणि माहिती असते त्याबद्दल त्यांची प्रवृत्ती अत्यंतिक पक्की म्हणजे सामर्थ्यवान असते. पुढील पैलू आहे प्रवृत्ती अभिगम्यता. प्रवृत्ती अभिगम्यता याचा संबंध मानवी मनाशी असतो. प्रवृत्ती अभिगम्यता म्हणजे मनामध्ये सहज प्रवेश करणारी प्रवृत्ती. साधारणपणे मनामध्ये सहज प्रवेश करणाऱ्या ज्या प्रवृत्ती असतात त्या अत्यंत सक्षम मानल्या जात असतात. पुढील प्रवृत्ती आहे द्विधा भाव प्रवणता. प्रवृत्ती द्विधा भाव प्रवणता म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक प्रवृत्तींचे प्रमाण होय. प्रवृत्ती द्विधा भाव प्रवणता ही प्रवृत्तीच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंविषयी अधिक माहिती देत असते. विद्यार्थी मित्रांनो, कार्यसमाधानाचा संबंध हा एखाद्या कार्याप्रती असलेल्या भावनेशी असतो. जी व्यक्ती तिच्या कार्याबद्दल समाधानी असते ती तिच्या कार्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती तिच्या कामाबद्दल असमाधानी असेल ती तिच्या कामाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघत असते. म्हणूनच व्यक्ती जेव्हा त्यांच्या कामाबद्दल बोलत असतात तेव्हा ते प्रत्यक्षपणे कार्यसमाधानाबद्दलच बोलत असतात. प्रवृत्ती आणि कार्यसमाधान या दोन्ही संकल्पना एकमेकांऐवजी वापरल्या जात असतात, पण या दोन्हींमध्येही भेद आहे. कार्यसमाधान हा अभिवृत्तीचाच एक उपप्रकार आहे. कार्यसमाधान हे व्यक्तीच्या स्वतःच्या कामाच्या संदर्भातील भावनेशी निगडित असते. जी व्यक्ती आपल्या कामात समाधानी असते ती तिच्या कामाविषयी सकारात्मक असते व जी व्यक्ती कामाविषयी समाधानी नसते ती कामाकडे नकारात्मक स्वरूपाने बघत असते. म्हणजेच ज्यावेळी व्यक्ती कर्मचाऱ्यांच्या अभिवृत्तीबद्दल बोलत असतात त्यावेळी ते त्यांच्या कामाप्रती असलेले त्यांचे समाधान याबद्दल ते बोलत असतात. अभिवृत्ती या एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देण्याच्या पूर्वधारणेशी संबंधित असते, तर कार्यसमाधान कार्यक्षमता घटकाशी संबंधित असते. अभिवृत्ती व्यक्तीप्रती, समाजाप्रती, वस्तूप्रती असलेली भावना दर्शत असते, तर समाधान हे व्यक्तीचे त्याच्या कामाप्रतीची अभिवृत्ती प्रवृत्ती दर्शत असते. कार्यसमाधानाची व्याख्या आता आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे अँड्र्यू जे ड्युबिन यांची. कार्यसमाधान म्हणजे एखाद्या कामाशी संबंधित असलेला आनंद किंवा तृप्ती किंवा संतोष होय. जर तुम्हाला तुमचे काम मनापासून आवडत असेल तर तुम्हाला कामाच्या समाधानाचा उच्च अनुभव प्राप्त होत असतो. जर तुम्हाला तुमचे काम मनापासून आवडत नसेल तर अशा समाधानाचा तुम्हाला अनुभव येणारच नाही. दुसरी व्याख्या आहे E.A. लॉक यांची. एखाद्या व्यक्तीचे काम किंवा कामाचा अनुभव मूल्यमापन केल्यामुळे निर्माण होणारा आनंददायी किंवा सकारात्मक भावनात्मक परिस्थिती म्हणजे कार्यसमाधान होय. तिसरी व्याख्या आहे D.C. फेल्डमन यांची. व्यक्तीचा त्यांच्या कामाप्रती असलेला एकूण सकारात्मक परिणाम म्हणजेच कार्यसमाधान होय. विद्यार्थी मित्रांनो, कार्यसमाधानाचे परिणाम आता आपण बघणार आहोत. पहिला परिणाम आहे सुधारित उत्पादन. उत्पादकता आणि कार्यसमाधान या परस्परांशी संबंधित संकल्पना आहे. कार्यसमाधानामुळे व्यक्तीची उत्पादकता वाढत असते. पुढे आहे वाढती उलाढाल. कार्यसमाधानाचा परिणाम कर्मचारी उलाढालीवर होत असतो.
जी प्रत्येक व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर कर्मचारी त्यांच्या कामाबाबत समाधानी असतील तर काम सोडण्याची समस्या निर्माण होत नाही. पुढे आहे हजेरीचे वाढते प्रमाण. जर कर्मचारी त्यांच्या कामाबाबत समाधानी नसतील तर ते कामावर गैरहजर राहण्याची शक्यता असते. ते कर्मचारी आजारी किंवा वैयक्तिक कामासाठी रजा न घेता काम आवडत नसल्याने रजा घेतात. जर कर्मचारी त्यांच्या कामाबाबत समाधानी असतील तर ते काम करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण आपोआप कमी होत असते. पुढील परिणाम आहे समाधान आणि सुरक्षितता. जर कामाचे समाधान असेल तर कर्मचारी कामामध्ये अधिक रस घेतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होत असते. कार्यसमाधान नसेल तर कर्मचारी निष्काळजी बनतात. याचे कारण म्हणजे काम आवडत नसेल तर व्यक्तीचे लक्ष हातातील कामापेक्षा इतर गोष्टींकडे जाते व त्यामुळे अपघात होऊ शकतो. पुढे आपण सांगू शकतो कामाचा कमी ताण. कार्यसमाधानी व्यक्तीवर ताण निर्माण करते. कार्य असमाधानी व्यक्तीवर ताण निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे विकार, अल्सर, पाठीचे दुखणे, स्नायू दुखणे यासारखे विकार होऊ शकतात. सततच्या कामाच्या असमाधानामुळे कामाचा ताण येतो. मात्र जर कार्य समाधान असेल तर असा ताण येत नाही. ते काळजीपूर्वक काम करतात आणि उत्तम उत्पादकता दाखवित असतात. पुढील परिणाम आहे कामगार संघटना सहभाग. कामगार संघटनांमध्ये वाढता सहभाग हे कामातील असमाधानाचे कारण असते. या उलट जर कर्मचारी कामाबाबत समाधानी असतील तर ते कामगार संघटनांमध्ये सहभाग घेण्यास फारसे उत्सुक नसतात. कामात समाधानी असलेले कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे आणि नवीन कामाशी संबंधित लक्ष्य ते त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. हे होते कार्यसमाधानाचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कार्यसमाधानाची निष्पत्ती बघणार आहोत. पहिली निष्पत्ती आहे समाधान आणि उत्पादकता. आनंदी कर्मचारी हे कायमच उत्पादकता जास्त असणारे असतात असे नाही. संशोधनातून आलेल्या निष्कर्षानुसार कर्मचाऱ्यांची उत्पादकता ही त्याला समाधानाकडे नेते. संघटनात्मक स्तरावरती संघटनात्मक आधार आणि कार्यक्षमता संबंध हे महत्त्वाचे घटक असतात. ज्या संघटनांमध्ये अधिकाधिक समाधानी कामगार असतात त्या संघटनेची उत्पादकता ही अधिक असते. पुढे समाधान आणि अनुपस्थिती. समाधान आणि अनुपस्थिती यामध्ये सातत्याने नकारात्मक संबंध असतात. ज्यावेळेस एखादा कर्मचारी हा अधिकाधिक समाधानी असतो त्यावेळेस तो त्याचे जे काम करतो ते पूर्ण करण्यास टाळाटाळ करत नाही. पण जे कर्मचारी हे कामाच्या बाबतीत समाधानी नसतात किंवा असमाधानी असतात ते मात्र त्यांच्या कामाच्या पूर्ततेमध्ये टाळाटाळ करतात किंवा कामाच्या ठिकाणी सातत्याने अनुपस्थिती दर्शवितात. पुढे आहे समाधान आणि उलाढाल. समाधान हे नकारात्मक दृष्टिकोनातून उलाढालीशी संबंधित असते, पण यातील जो सहसंबंध आहे तो अनुपस्थितीपेक्षा नक्कीच जास्त आहे. या अन्य घटकांमध्ये श्रम बाजार परिस्थिती, अन्य वैकल्पिक कार्यविषयक संधी आणि कामाचा कालावधी यांचा समावेश होत असतो. आतापर्यंत झालेल्या संशोधनाच्या आधारे असे स्पष्ट करता येईल की समाधान आणि उलाढाल यातील जो संबंध आहे तो कर्मचाऱ्याचा जो कार्यक्षमता स्तर आहे त्याच्याशी असतो. पुढे संघटनात्मक सदस्य वर्तन. विवेकाधीन वर्तन हे कर्मचाऱ्याच्या औपचारिक रोजगाराच्या आवश्यकतेचा एक भाग नसते आणि त्याबद्दल कर्मचाऱ्याला कधीच पुरस्कृत केले जात नाही, पण त्यामुळे संघटनेच्या कार्यामध्ये परिणामकारकता येत असते. ज्या व्यक्ती याला संघटनात्मक सदस्य वर्तनाच्या दृष्टिकोनातून उच्च स्तरावरती असतील ते त्याच्या रोजगाराची जी कर्तव्ये आहेत ते चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. तसेच त्यांचे जे कार्य सादरीकरण आणि कार्यक्षमता असते ती देखील अन्य लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असतात. ही होती कार्यसमाधानाची निष्पत्ती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रवृत्ती म्हणजे काय, प्रवृत्तीची व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रवृत्तीचे विविध पैलू, प्रवृत्ती बदलण्याच्या उपाययोजना, तसेच कार्यसमाधान म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, कार्यसमाधानाचे परिणाम व कार्यसमाधानाची निष्पत्ती यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.